फक्त मराठी। गुरु आपल्या शिष्याच्या उद्धारासाठी कायम प्रयत्नशील असतो आणि ती वेळ येताच शिष्य अचूकपणे आपल्या गुरुपर्यंत पोहोचतो। अरे अरे मदन मदन, अरे कुठे चाललास? तू मदनच चाललाय ना? त्याची माय चालली माग माग पळत। कुठे चाललास मदन असा? अरे काय म्हणते? अरे थांब ना। जाईन वाट नेल तिकडं। अरे असं काय करतोयस? मग काय करू? अगं कमतरता माझ्यात आहे, माझ्यात। मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी बाप बनायला नालायक असेल म्हणून। चार चौकात माझी नाचक्की झाली आई। आता कळलं तुझ्यात दोष आहे ते, पण आता त्याला काय करायचं? हे बघ, प्रत्येक रोगावर उपचार असतो। तुझं मूल मांडीवर खेळल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। याला आणि मूल होणार म्हणते ते। बघा गाव करीत ती बाई काय म्हणते बघा। चल 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 काय याला याला आणि मूल। ये बाबा, याला मूल होईल असं वाटत नाही बरं का। उद्या म्हणतील तर हातावर केस येतील। अरे पण असं शक्य आहे का? हा, मूल होण्यासाठी पुरुष असावं लागतं, पुरुष। काय कळलं का? अरे पण हा तर पुरुषच नाहीये। पुरुष जातीला कलंक आहे, कलंक। अरे आता सोडतो, पण याला सांगून ठेव, याचं ऐकून घ्यायला आम्ही काय याच्या बायका नाही आहोत, कळलं का? चला चला। उठ उठ बाबा, उठ 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 उठ। लागलं का रे? लागलं तुला? मदन, अरे मदन, अरे मदन, अरे काय बाळ्या, रोपट्याचं प्रयोजन कळलं का तुला? स्वामी, तुमचे कसे आभार मानू। तुम्ही आमच्यावरचा कलंक दूर केलात। होय स्वामी, अहो आम्हाला असं वाटायचं की मूल होत नाही याला जबाबदार आम्ही बायकाच आहोत, पण तुम्ही आमचं अज्ञान दूर केलं। गीता, अगं हे एक ना एक दिवस होणारच होत। तुझ्या नवऱ्याचा अहंकार उतरवणारच होतो आम्ही, पण तू वाट बघायला तयार नव्हतीस। आम्ही सांगूनही तू त्याचं लग्न लावून दिलं, त्यामुळे तुला दुःख भोगावं लागलं। चुकलंच माझं, पण आता स्वामी आम्हाला कळून चुकलं की खरा दोष कुणामध्ये येते। मला असं कधी वाटलंच नव्हतं, पण स्वामी आता एक वेगळीच भीती वाटतीये। कोणती भीती वाटतेय? स्वामी, दोष आपल्या आता हे कळल्यावर त्यांच्या पुरुषी अहंकाराला धक्का लागला असेल आणि आपणच मूल जन्माला घालण्यास असमर्थ आहोत असं कळल्यावर त्यांना खूप वेदना झाल्या असतील स्वामी, खूप दुखावले गेले असतील ते। अजूनही तू त्याचा विचार करतेस? अगं होऊन देत ना त्याला थोड्या वेदना। आजवर तू त्रास भोगलास ना, तोही विनाकारण। त्याला काय वाटतं? त्यानं आपली जीभ उचलावी आणि आपटावी टाळ्यावर, काय मनाला हवं ते बोलावं, दुसऱ्यावर चिखलफेक करावी। अरे दुसऱ्याला कशा यातना होतात हे त्यालाही कळू देत की। हे सगळं एकदा त्यालाही अनुभवू देत, त्याशिवाय तुम्ही कुठच्या त्रासातून गेलात हे त्याला कळणार नाही। तुमचं महत्व कळणार नाही त्याला। अगं तुमची किंमत कळू देत त्याला, हे सगळं दुःख अनुभवून देत त्याला, त्याशिवाय तुम्ही काय भोगलत ते कळायचं नाही त्याला। तो या परिस्थितीतून गेला ना की मग अनुभवानी तो शहाणा होईल, बघू देत त्या।
आई माझ्या जगण्यात काय अर्थ नाही आई. मी पुरुष नाही आहे. मी तुला नातू देऊ शकत नाही. मी माझ्या बायकांना मूल देऊ शकत नाही आई. माझ्या जगण्यात काय अर्थ नाही. आज खरं काय ते सगळ्या गावासमोर आले आई. हे गावाला आता मला टोचून टोचून मारतील ग. माझ्या जगण्यात काही अर्थ नाही आई. त्याच्यापेक्षा सोड आई. मला जगायचं नाही आई. सोड. तुम्ही जर असा विचार केला तर आमचं काय होईल, आईचं काय होईल? आम्ही तिघी जिवंतपणेच मरू. नका असा विचार करू. नाही गीता, माझ्या जगण्यात खरंच काही अर्थ नाही ग. आणि खरं काय ते लोकांच्या समोर आलंय. आजपर्यंत मी तुला संगीताला वांजोटी वांजोटी म्हणत आलो. खरा तोच तर माझ्यात आहे, माझ्यात. आणि असलं जिने जगून मी काय करू. खरंच मी तुम्हाला खूप त्रास दिला, खूप छळलं. मला मरू दे गीता. माझ्या जगण्यात काही अर्थ नाही. हो, पण आमची काहीच तक्रार नाही हो. तुम्ही आमचं सौभाग्य आहात. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आईचा म्हातारपणीचा आधार आहात. तुम्ही जसे आहात तसे आम्हाला हवे आहात. हो होय हो. आपल्याला मूल हो किंवा न हो, आपण सगळ्यांनी एकत्र राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तसं जर असेल ना तर आपण सगळे सुखात संसार करू. आम्हाला दुसरं काही नको. पण मी तुम्हाला मूल देऊ शकत नाही, हे विसरू नाही शकत. आणि या गोष्टीचा मला खूप त्रास होत राहणार. नाही हो, तुम्हाला जर या गोष्टींचा एवढाच त्रास होत असेल ना तर आपण स्वामीला आपलं मागणं सांगू. स्वामीला साकडं घालू. ते नक्कीच आपली मदत करतील. महाराज, माझी फार मोठी चूक झाली. मला माफ करा महाराज. होय स्वामी, मलाही माफ करा. मूल होत नसेल तर प्रत्येक वेळी दोष हा स्त्रीमध्येच असतो. हे चुकीचं आहे. दोष हा पुरुषामध्येही असू शकतो. ही काही जी विशिष्ट विचारसरणी आहे ना, ती बदलायला हवी म्हणून आम्ही हे सगळं घडवलं. समाजाची प्रगती व्हायला हवी असेल तर आपण आपले विचारही बदलायला हवे असतात. स्वामी, आपल्याला एक विनंती करायची होती. चार चौघांसारखं आम्हालाही अपत्य सुख मिळावं असं मनापासून वाटतं. बरोबर आहे. प्रत्येक जोडप्याला आपण माता पिता व्हावं, आपल्याला मूल व्हावं असं वाटत असतं. ते योग्यही आहे. पण त्यासाठी विचारसरणीत बदल करण्याची आवश्यकता आहे. अरे तुम्ही माता पिता व्हाल की, आणि जर ते होत नसाल तर त्याकरता दोष स्त्रीमध्ये असो वा पुरुषामध्ये असो, फिरून फिरून तेच दुःख उगाळण्याची आवश्यकता नाही. त्यावर उपाय शोधा. अरे जसं तुम्हाला माता पिता होण्याची आस लागलेली आहे, अरे आपल्या दुःखावर इलाज असेल तो शोधा. तुम्ही इलाज शोधलात पण चुकीचा, दुसरं लग्न केलं. अरे तुम्हाला माता पिता व्हायचंय ना, जसं तुम्हाला एखादं लेकरू हवंय तसंच एखादं लेकरू असेल ज्यानं आपले माता पिता गमावलेले असतील. अरे अशा लेकराला दत्तक घ्या. ते लेकरू मातृ पितृ सुखापासून वंचित झालंय, त्याला आई बाबाचं प्रेम द्या. हाही पर्याय होऊ शकतो. अरे नियतीमध्ये नेहमी समतोल असतो. जर का एका ठिकाणी खड्डा असेल तर दुसऱ्या ठिकाणी उंचवटा असतो. एखाद्या ठिकाणी न्यून असेल
तर ते न्यून भरून काढणारी पूरक गोष्ट ही असतेच. आपण आपल्या दुःखावर, आपल्या न्यूनावर उपाय शोधला पाहिजे. काय मी काय सांगतोय ते येतंय का लक्षात? हो स्वामी, आम्हाला हव्या असलेल्या बाळाबाबत मी सांगाल तोच विचार आम्ही करू. फक्त आपला आशीर्वाद राहू दे स्वामी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, आम्हाला वाचवा. आता तुम्हीच काहीतरी करू शकता. स्वामी, हात जोडतो तुमच्या पुढं. आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय करा. अरे पण तुम्ही एवढे हवालदिल का झालात? अहो, आम्हीच नाही, सारं गाव आलं जेरीला. गावाच्या वतीनं साकडं घालायला आलोय. ते कळलं आम्हाला. अरे पण त्याचं कारण काय घडलंय ते तर कळू द्यात. हो, तो लाख्या चोर लय शिरजोर झालाय. तर काय नुसता उच्छाद मांडलाय त्यानं गावात. अहो, इतकी दहशत निर्माण केली त्यानं, त्याचं नाव घ्यायला पण भ्या वाटतं. अहो, कधी आपल्याच घरात हात साफ करून जाईल याचा काही नियम नाही. अगदी लहान पोराठोरापासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत सगळे जीव मुठीत धरून घाबरतात. अहो, आपलं किमती सामान कुठं पण लपून ठेवा, बरोबर हुडकून काढतो बघा. मुंगळ्यानं गुळाचा माग घ्यावा ना, तसा बरोबर वास लागतो त्याला. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. या तुम्ही. कर किती करायच्या तेवढ्या चोऱ्या मार्या कर. अरे पण किती दिवस करशील रे अशा चोऱ्या मार्या? पाहतो मी. काय दहशत पसरले माझ्या गावात. अरे भले भले लोक मला घाबरतात. माझ्यासारखा चोर या भूमीवर होणं आता शक्य नाहीये. भ्यालीस की काय? स्वतःच्या नवऱ्यालाच घाबरते या. आता तुम्ही गुपचूप पाय न वाजवता आपल्याच घरात शिरता म्हणजे? अगं सवयीचा परिणाम. पण गयात पाहिलंच की नाही? पुन्हा खार ले महागडा दिसतोय. म्हणजे आणखी का घरामध्ये चोरी केलेली दिसते या? अगं एकानं काय होतं या, चांगली 2-4 घरं साफ केलेत मी या. पण ते जाऊन दे. अगं लोकांच्या बाया दागिना हो म्हणून नवऱ्याचं टकुरं खातात. आणि तुला हार म्हणजे संकट वाटते वय? अव, तुमच्या हातात हातकड्या पडतील याची धास्ती वाटते या, दुसरं काय नाही. काय सोड ग. माझ्या हातात हातकड्या घालणं म्हणजे कासारानं बायकांच्या हातात बांगड्या घालणं इतकं सोपं नाहीये. तर माझं ऐका, बंद करा हे सारं. अगं हट. मला कोण अडवू शकत नाही आणि पकडू बी शकत नाही. पाण्यातली मासोली कशी हातातनं सुलकन निसटती आहे. अगं आजवर हलक्या घरावर डल्लाच नाही मारला मी. कधी गावलो का कोणाच्या हातात? ते कोणी बी पकडू शकत नाही या लाख्या चोराला. अगं आईच्या पोटामध्ये चोरी कशी करायची ना ते शिकूनच आलोय मी. अहो, परलोक गप बसलेले नाहीत. तुमच्या विरोधात किती तक्रारी गेल्यात. फौजदार तुम्हाला पकडायला जंग जंग पछाडतो या. अगं आज पतूर माझ्या हातात आलोय का म्या? अगं माझ्याकडे नुसतं कोणी बघितलं ना तरी घाबरत्यात मला. मग हात लावणं तर लांबच राहिलं. माझं लौकी किती पसरलंय ते ठावं नाही तुला. या समध्या गोष्टींचा अभिमान वाटतो मला. आणि माझी बायको म्हणून तुला बी वाटाय हवा. येडे काळजी पुरे झाली. नवरा दमून आलाय. काहीतरी पोटा पाण्याचं बघा. हाता गव्या, आत्ता भाकरी करत्या, त्यावर तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. कुळी आहे र कुळी आहे. नथ्या, आवडला बरं का? आवडला. तुझा हा आत्मविश्वासातल्या रूपातला अहंकार आवडला.
अरे चोऱ्या माऱ्या करून लोकांच्या तोंडचं पाणी पळवून इलंदर अगदी मजेत जगतोय. हं? खरंच कमाल वाटते तुझी. कर कर हव्या तेवढ्या चोऱ्या कर. शेवटी आमच्या जवळच यायचंय तुला. स्वामी, अहो पण तो लख्यात तुमच्या जवळ कसा येईल? आमच्या जवळ कशाला येईल तो? आमच्याकडे चोरी करण्याजोगा आहे काय असंच म्हणायचंय ना तुला? चोळ्या तो आमच्याकडे येणार. आता कसं आणि काय ते एवढ्यात नाही सांगायचं तुला. ते प्रत्यक्षच पाहतो. एक काम कर, आपला विक्रम आहे ना त्याच्या घरी जा आणि त्याला म्हणाव स्वामी तुझ्या घरी भोजनासाठी येणार आहेत. कधी ते कळेल म्हणाव त्याला. जशी आज्ञा स्वामी. स्वामी, पण या लख्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. अहो गावात केवढा हाहाकार माजवलाय त्याने. या संदर्भात काही केलं तर खरंच बरं होईल. अरे तुला समजलं का काय? अरे त्या लख्यानं परत सावकाराच्या घरी चोरी केली बघ. पुन्हा लुटलं सावकाराला. पुन्हा लुटलं लख्यानं? अरे हळू बोल हळू बोल. अरे त्या लख्याचा काय नेम नाही. अरे कधी कुणाच्या घरी चोरी करल काय पण सांगता येत नाही बघ. अरे असं कसं? ते फौजदार का झोपलाय का? अरे खरंच झोपलाय तो फौजदार. त्यानं ना त्याच्या हातात बांगड्या घालून घ्यायला पाहिजे बघ. अरे फौजदार असून चोराला पकडता येत नाही राव. मी आता धसकाच घेतलाय वा त्या लख्याचा. धसका भरण्यासारखीच गोष्ट आहे ती. लख्या काही साधा सुधा चोर नाही. लय पोहोचलेला चोर आहे तो. तर काय डोळ्याची पापणी लवपर्यंत 10 घरं धुवून काढतो तो. आणि त्याला कसं पकडणार? समध्या गावाला परेशान करून ठेवलंय त्यानं. काय होणार कुणास ठाऊक. चल कसली तयारी चालली या? कसली म्हणजे? कामाला द्यायची. समधी हत्यार तयार ठेवली पाहिजेत. म्हणजे आज पुन्हा चोरी करणार? अगं जशी पोटाला रोज भाकर तशी हाताला काम पण पाहिजेतच ना. आज जेवणार की नाही म्या, तसं काम बी रोज करायला पाहिजे. अहो कसलं काम करताय? तिथं धोका आहे तुम्हासनी. धोका? आणि या लख्याला? मग अहो माणूसच आहात ना तुम्ही. अहो मला कळलं या गावभर पहारा ठेवलाय त्यांनी तुमच्यासाठी. आणि ते फौजदार तर सापळा करून बसले आहेत. आता तर ते पाठ बघताय. तुम्ही चोरी कधी करता आणि कधी एकदा त्यांच्या सापळ्यात गावता. ते इतकंच नव्हे तर गावातल्या समध्या लोकांनी कुत्री पाळली. अहो ऐका ना मग नका जाऊ ना तुम्ही. अगं मला घरात बसायला सांगतेस? अगं येडी का खुळी तू? मला येडी म्हणा नाही तर खुळी म्हणा काय बी म्हणा पण मी नाही जाऊ देणार तुम्हाला. अगं अशी काय करतेस? तुझं टपरं फिरलंय का? अगं लोक काय आणि कुत्री काय माझ्या आसपास सुधी फटकायची नाही. त्यांचा सापळा काय बी वाकडं करू शकणार नाही माझं. तू का काळजी करू नकोस. अगं माझी बायको आहेस तू. कसं वाघिणीसारखं काहीच पाहिजे तुझं. आणि तू उंदरावानी मला बियातला पाय सांगतेस? ते जमायचं नाही. ए तुझा नवऱ्याला पराक्रमी आहे. तर मुकाट्यानं हो बाजूला. लख्या ठाऊक आहे बरं तुझा पराक्रम. तू अव्वल चोर आहेस तरी सुद्धा आम्हाला तुझा राग येत नाही. तुझ्या वागण्याचा हसू मात्र येत. अरे तुझा हा जो काही अभिमान आहे ना वृथा आहे, फुकट आहे. एक दिवस आमच्या चरणांपाशी यायचंय तुला. विक्रम, तुमच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही. खरंच कसा वेळ गेला ते कळालंच नाही. पण ह्या गप्पांच्या ओघात मुख्य विचारायचंच राहिलं ना.
तुम्ही आमच्याकडे येणं कसं काय केलं आज? अरे हो, अहो मी स्वामींचा निरोप घेऊन तुमच्याकडे आलो होतो. नाही म्हणजे आपलं बोलण्यातून बोलणं निघत गेलं आणि वेळेचा असाच अपव्यय झाला म्हणा ना. तर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे स्वामी तुमच्याकडे भोजनासाठी येणार आहे. अर्थात ते कधी येणार आहेत हे काही त्यांनी सांगितलेलं नाही, पण काय सांगताय महाराज, आमच्याकडे भोजनाला येणार आहेत? वा, खरंच आमचं भाग्य म्हणायचं. स्वामींची कृपा अशीच राहू दे आमच्यावर. आणि त्यांना सांगा, आणि स्वामींना सांगावं की आपण कधीही यावं, आम्ही तयारीत असू. बरं ठीक आहे, आता बराच वेळ झालाय, मी निघतो. विक्रम, आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का? विचारा ना. त्यासाठी तुम्हाला परवानगीची काय गरज आहे? नाही, मी तुमच्या घरात येताना पाहिलं. अहो तुमच्या घराच्या दाराला कोयंडा नाही, दार असंच उघडं ठेवता तुम्ही? हो, पण असं का विचारताय तुम्ही? अहो म्हणजे तुम्ही त्या लख्या चोराबद्दल ऐकलेलं दिसत नाही. अख्खं गाव त्या लख्या चोराच्या भीतीच्या छायेत वावरतंय. अहो कड्या कुलपात ठेवलेला ऐवजही इतक्या सराईतपणे चोरून नेतो तो. वर तुम्ही तर खुशाल. अहो सगळं असं उघड्यावर ठेवणं म्हणजे लख्याला निमंत्रण देण्यासारखंच झालं की. आणि समजा त्याने तुमच्याकडे चोरी केली तर केवढ्याला पडेल हे तुम्हाला? नाही चोळप्पा, हे कदापिही शक्य नाही. अहो लख्या असो नाही तर दुसरा कुणी, पण आमच्या घरी चोरी करणं कोणालाही शक्य होणार नाही. अहो तुम्ही इतकं ठामपणे कसं काय सांगू शकता? ठामपणेच बोलू शकतो, कारण माझ्या या घराचे रक्षण करते स्वामी आहेत. आणि स्वामी असताना मला भीती कशाची? अहो म्हणूनच मी माझ्या घराच्या दाराला कोयंडा सुद्धा बसवलेला नाही. स्वामी असताना कोण कुठला तो लक्या आणि त्याची काय हिंमत होणार आहे आमच्या घरात चोरी करायची? स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. माझी हिंमत नाही होणार इथं चोरी करायची. मला आव्हान देतोय या लख्या चोराला. अरे आजवर किती चोऱ्या केल्या आणि त्या पचवल्या ते माहिती नाही तुला. आणि काय म्हण तू कुठला स्वामी मला अडवणार? बघतो ना मी अभि, कोण स्वामी मला तुझ्या घरात चोरी करू देत नाही ते. आता तू काय सुटत नाहीस. आज रातच्याला तुझं घर धुवून काढलं तसं समज, मग बस बोंबलं. स्वामी ओम, स्वामी ओम. अहो मी काय म्हणते, ते चोळप्पा भाऊजी काय म्हणत होते माहितीये ना? ते लख्याबद्दल हो. आपण इतके निर्धास्तपणे झोपतोय म्हणून म्हटलं. अगं हो, ते असू दे. त्यांनी मला काय सांगितलंय त्यापेक्षा मी त्यांना काय सांगितलं ते आठव. स्वामी आहेत. पण आपल्या दाराला साधा कोयंडाही नाहीये. दार लागलंय की नाही बघायला हवं. तुम्ही एक काम करा ना, हवं तर दोरी बांधा दाराला. अगं पण एवढा आटापिटा कशासाठी ते सांग. जाणू लख्याची वक्रदृष्टी आपल्यावर वळली तर? वळली तर वळू दे. हं? तो काहीही करू शकणार नाही. स्वामी आहेत. हे बघ, आपण स्वामींवर विश्वास टाकलाय ना, आणि विश्वासात कुठल्याही शंकेला जागा नाही. आणि तू ही कुठलीही शंका कुशंका काढत बसू नको. झोप चल. कोण तो चोर बीर येणार आहे, कोण येणार आहे, येऊ देत त्याला. स्वामी बघून घेतील.
झोप. ऐक अगं झोप म्हणलं ना. हा. चोळ्या कसला विचार करतोयस रे? स्वामी, तो विक्रम फार वेगळाच माणूस आहे हो. असं काय विशेष केलं त्यांनी? अहो हो, कमालच केली ते गृहस्थाने. अहो तुमचा निरोप घेऊन मी त्याच्या घरी गेलो होतो. पाहतो तर काय, त्याच्या घराच्या दरवाजाला कोयंडाच लावलेला नाही. बरं, सुरक्षिततेचे अन्य काही उपाय योजले तसंही नाही. अहो तो लख्या चोर सगळ्या गावामध्ये धुमाकूळ घालतोय आणि हा आपला निर्धास्त बसलाय. बरं, मी त्याला विचारलं तर म्हणतो कसा, स्वामी असताना मला कसली भीती, तेच माझे रक्षण करते. मग खोटं काय आहे ते? नाही म्हणजे खरंच आहे ते. अहो पण हा लख्या चोर खरंच त्या विक्रमच्या घरात शिरला म्हणजे तुम्ही कसं काय त्याला रोखणार आहात याचाच मन सारखा विचार करते. चोळ्या, तो लख्या चोर आजच विक्रमच्या घरी चोरी करायला जाणार आहे. हो आजच. आम्ही कसं काय थांबवणार त्याला, आणि थांबवणार की नाही हे कळेलच तुला. आज मात्र आम्हाला लख्या चोराची झालेली गंमत बघायची आहे. आज त्या विक्रमच्या घरात मी चोरी करणार. त्याच्या घराला कोयंडा बी नाही आहे. आज माझं काम आणखी सोपं होणार. काय माझं बिघडवणार आहे. आज पत्रू मला कोण बी पकडू शकलं नाही. पत्रू मोठमोठे फौजदार मला पकडू शकले नाही. विक्रम कोण आहे आणि तो स्वामी काय चीज आहे बघतोच मी. देवा, वाचव माझ्या धन्याला. माझ्या कुंकुवाचं रक्षण कर देवा. लय वटपट करतो काय. आज याच्या घरात चोरी करणार आणि याचे दात याच्यात घशात घालणार मी. मोठा आलाय, दरवाजाला कोयंडा लावत नाही म्हणणारा. आज त्याला नाही पश्चाताप करायला लावला ना तर नावाचा लख्या नाही.
काय झालं स्वामी? अहो एवढे का हसताय? फजिती फटफजिती फजिती? पण कोणाची? लख्याची, लख्या चोराची. ती कशी काय? अरे विक्रमच्या घरी चोरी करायला गेला होता. आम्हाला आव्हान देण्याचा नादानपणा केला होता त्यांनी. मग तो स्वामी कसं काय मला रोखतात म्हणाला होता. अरे बघितलंस ना? बघितलंस? आम्हाला फौजदाराच्या वेशात बघून पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटला. खरंच स्वामी, खूप बरं झालं. याचाच अर्थ तुम्ही विक्रमच्या पाठीशी आहात. तुम्ही त्याच्या घराचं रक्षण करताय. चोळ्या, अरे आम्ही सर्वच जनांचे रक्षण करते आहोत. कोण आमच्यावर कितपत विश्वास ठेवतो यावर तो भरडला जाणार किंवा नाही हे ठरते. विक्रमचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास होता, त्यामुळे त्याचं काहीही वाकडं झालं नाही. कुणीही काही वाकडं करू शकला नाही. हो, पण लख्या चोराची मात्र फजिती झाली. हे कसं काय झालं? मी त्या इक्रमच्या घरी चोरी काय जाणार? त्या फौजदाराला कसं काय कळलं? मी इतक्या चोऱ्या केल्या, पण पहिल्यांदाच त्या फौजदारानं बरोबर सापळा रचला. त्याला कसं कळलं मी त्याच घरात जाणार आहे? हे कसं काय घडलं? हे काय नाही, ही काहीतरी वेगळीच जादू आहे. वेगळाच गौड बंगाल आहे. का कोणी भानामती केली असेल? या काय नाही, मी पुन्हा त्या इक्रमकडे चोरी करायला जाणारच. लख्या चोर म्हणतात मला, लख्या चोर. हे काय नाही, त्या इक्रमकडे चोरी करणार म्हणजे करणारच. अहो अहो उठा ना. अहो काय ग? कशाला एवढ्या अपरात्रीच उठवतेस? अहो बघा तरी उठून. अहो काय झालंय? झोपू दे मला. अहो उठून बघितलं तर मग तुमची झोप उडेल ना. उठा. काय झालंय? मला वाटतं कुणीतरी चोरी करायला आलं होतं आपल्या घरी. आणि हे तू कसं काय ओळखलंयस? हो तो बघा, तो विळा. मला त्याचा भेद काही चांगला वाटत नाहीये. त्या चोराचा बेत काही असू दे, पण स्वामींचा बेत आपलं रक्षण करण्याचा होता आणि त्यांनी ते केलेलं आहे. कळलं? आणि एक लक्षात ठेव कावेरी, आपण स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करायचं, म्हणजे तो आपली काळजी त्याच्या पोटच्या मुलाप्रमाणे घेतो आणि आपले स्वामीही त्याला अपवाद नाही आहेत. कळलं? खरं आहे तुमचं. स्वामीच आपले मायबाप आहेत, त्यांनाच आपली काळजी. खरंय. स्वामी हो, स्वामी हो. स्वामी हो. अगं अनुभव घेतलास तेव्हा आता असं म्हणतेय, पण केवळ तुझ्याच बाबतीत नाही. जो जो निर्धास्तपणे आमच्यावर विसंबेल त्याचं आम्ही रक्षण करू. मात्र आम्हाला आव्हान देऊन जो आमच्या भक्ताला त्रास देईल त्याची गत आम्ही लख्यासारखी करू. लख्या लेका काल फसलास तरी सुद्धा हार मानायला तयार नाहीयेस. याच काय करतोयस तो? पण शेवटी तुला आमच्या जवळच यायचंय आणि ती वेळ आता जवळ आलीये. स्वामी, कालपासून एक विचार मनात. नाही म्हणजे यापूर्वी असं कधीही घडलं. दुष्कर्म करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत तुम्ही कठोरपणे वागत आलात, पण मग लख्याच्याच बाबतीत हा अपवाद का?
हा लख्या एक चोर असूनही तुमच्या मनात त्याच्याबद्दल इतकं प्रेम कसं? नाही म्हणजे हा अपराध इतर कुणीही केला असता तरी तुम्ही अतिशय संतप्त झाला असता. अहो पण लख्याच्या बाबतीत तुम्ही अगदीच वेगळे वागताय. तुम्ही हसतायत, त्याची गंमत बघताय. चोळ्या अगदी बरोबर प्रश्न विचारला. सांगतो, हा लख्या गेल्या जन्मात आमचा अगदी जवळचा भक्त होता. अगदी देवभोळा, सालस, सज्जन, भक्तिमार्गाने जाणार. पण एकदा घडू नये ते घडलं. त्याच्या हातून पाप घडलं. त्या पापाची शिक्षा या जन्मात भोगतोय तो. या जन्मी अशा चोऱ्या माऱ्या करतोय. पण तो जेवढ्या चोऱ्या माऱ्या करेल, अपराध करेल ना, तेवढी त्याची उद्धाराची वेळ जवळ जवळ येत जाईल. आता ती वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही त्याच्या बाबतीत वेगळं धोरण अवलंबलेलं आहे. स्वामी तुम्ही धन्य आहात. पाहूया लखोबा आज तुम्ही काय करतात ते पाहायचं. अहो उठा ना. काय ग, मला कसला तरी आवाज येतोय. भास होत असेल तुला. झोप. अहो ऐका ना, तो लख्यात चोरी तर करायला आला नसेल ना इथे? अगं कसा येईल? स्वामी आहेत आपल्या पाठीशी. उगाच नाही ते शंका घेऊ नकोस. झोप. ऐक 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 आय आय अहो कशा पायी लंगडताय? बसा. कशा पायी अगं हातापायात दुखापत झाली ग. अरे देवा, परी कस काय झाला? अगं काय विचारू नको. हो काय झालं सांगा ना. काल धावत आलात, आज लंगडत आलात. हे पा माझा ऐका, विक्रमच्या इथं चोरी करण्याचे विचार डोक्यातून काढून टाका. आज पायावर बितलं, ते जीवावर बितलं म्हणजे तुझं बी खरंच आहे. अगं 2 वेळेला चोरी करायचा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला प्रयत्न फसला. आजपासून असं कधी घडलं नव्हतं. आणि आताच ऐक. अहो हो काय झालं तुम्हाला? हे काय, तुमचं पाय हत्तीवाणी सुजला. होय ग, चालता बी येत नाही मला. खाली पाय बी टेकवत नाही माझा. नाही, मला त्या इकरांकडे जायचंच आहे. अहो काय म्हणायचं काय तुम्हाला? अजून इक्रमच्या घरी चोरी करण्याची हौस पिटली नाही का तुमची? चोरीसाठी नाही ग, मी 2दा त्याच्या घरात चोरी करायचा प्रयत्न केला, पण 2दा मी फसलो. मला हेच जाऊन त्याला विचारायचंय, हे असं का घडलं?